नमस्कार. आज आपण करणार आहोत मूग डाळ भजी. त्यासाठी मुगाची डाळ 1 वाटी, अर्धा वाटी उडदाची डाळ अशी मी भिजत घातलेली आहे. एक पाव चमचा मेथी. आता ही 3 तास भिजून झाल्यावर वाटायची आणि बनवायची मूग डाळ भजी. ही पहा, साध्या पाण्यामध्ये आपण एक 3 तास ही डाळ आता भिजवून घ्यायची आणि मग बनवूया आपण त्याची कुरकुरीत भजी. हे पहा, आपली डाळ भिजून तयार झालेली आहे. 3 ते 3.5 तास झालेले आहेत. त्याच्यात घालायला कोथिंबीर, मीठ, जिरं, आलं, मिरची आणि लसूण असं हे एवढं साहित्य आपण त्या डाळीमध्ये आता घालून घेऊया आणि मग बनवूया मूग भजी. हे पहा, आपण सर्व डाळ मिक्सरमधनं काढून घेतलेली आहे आणि ती अशी एकाच दिशेने फेटून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालणार आहोत आणि थोडासा सोडा घालायचा आहे. हा बघा, एवढा सोडा घालायचा आहे. हे पहा, सोडा घालून झालेला आहे. आता आपण ह्याची भजी घालून घेऊया. हे बघा, भजी आपण तळून घेत आहोत. आता भजी मी ही चमच्याने घातली आहे. हाताने घातली की एकदम लहान 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 भजी होऊन जातात. ह्याची छोटी छोटी करायची असतात. करून दाखवते तुम्हाला. हे पहा, अशा रीतीने आपण भजी तळून घ्यायची. हाताने घालायची, चमच्याने घातली तरी छोटी छोटी घालायची. तेलामध्ये स्थिर ठेवायची नाहीत ती.